नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. राज्य कर्मचारी पेन्शनर्सला आनंदाची अपडेट. आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 20 ते 35% पर्यंत वाढ. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. आणि अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची अपडेट समोर येत आहे. आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 20 ते 35% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे किमान पगार 18,000 रुपयेवरून 40,000 ते 50,000 पेक्षा जास्त होऊ शकतो. आणि हा बदल 1 जानेवारी 2026 पासून लागू होणेही अपेक्षित आहे. आणि यामुळे फिटमेंट फॅक्टरनुसार पगारात मोठी घसघशीत वाढ होण्याचीही शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार पगारवाढीच्या तपशीलनुसार मूळ वेतनात साधारणतः 20% ते 35% वाढ अपेक्षित आहे. तर किमान वेतन वाढण्याचीही शक्यता. सध्याचे 18,000 रुपये मूळ वेतन वाढून ते अंदाजे 40,000 ते 50,000 रुपयांच्या घरात जाऊ शकते. तर यासोबतच फिटमेंट फॅक्टरमध्येही मोठी वाढ दिसून येणार आहे. अंदाजे 2.28 ते 2.86च्या श्रेणीत फिटमेंट फॅक्टर निश्चित होण्याचीही शक्यता आहे, ज्यामुळे पगारात मोठी वाढ दिसून येणार आहे. तर अंमलबजावणीसुद्धा आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याचीही शक्यता आहे. तर कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा. वाढलेला पगार बेसिक पेमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यामध्येही मोठी वाढ होणार आहे. तर आयोग जानेवारी 2026 पासून लागू जर झाला आणि अंमलबजावणीला जर उशीर झाला तर कर्मचाऱ्यांना थकबाकीसुद्धा मिळू शकते. मात्र असेही वर्तविण्यात आलेले आहे की ही माहिती अंदाजित असून सरकारकडून नव्या वेतन आयोगाच्या अधिकृत घोषणेनंतरच अंतिम पगारवाढ स्पष्ट होणार आहे.